Dear students, today we are going to start the next part from this chapter, that is reaction of carbonates and bicarbonates of metals with acids, that too dilute acids. कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स जे असतात ते नॉर्मली सॉल्ट्सच असतात, म्हणजेच हे देखील एक प्रकारचे सॉल्ट्स आहेत की ज्यांची ॲसिड सोबत रिॲक्शन झाल्यानंतर काय बाय प्रोडक्ट्स मिळतात ते आपल्याला इथं बघायचं आहे. आता ह्याची एक मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. ती ट्रिक लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जस्ट वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स पुट करून रिॲक्शन कशा तयार करायच्या ते देखील मी आज तुम्हाला शिकवणार आहे. बघा स्टुडंट्स, आत्तापर्यंत जे लेक्चर्स आपले झाले त्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला शक्य तेवढ्या इझी वेनं ह्या रिॲक्शन्स लक्षात कशा ठेवायच्या, पाठ करण्याच्या ऐवजी लक्षात तुम्ही कशा ठेवाल हे प्रत्येक वेळ सांगत आले. आज देखील ह्या रिॲक्शन्स तुम्हाला लक्षात कशी ठेवायची त्याची एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे. सो जेव्हा केव्हाही कुठल्याही कार्बोनेट सॉल्टची किंवा बायकार्बोनेट सॉल्टची ॲसिडसोबत रिॲक्शन होते तर दोन्हीमधूनही म्हणजे दोन्हीही प्रकारच्या, मग ते कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट कोणीही असू देत, त्यांच्यापासून मिळणारे प्रोडक्ट्स हे सेम असतात. सेम म्हणजेच काय तर 3 प्रोडक्ट्स मिळतात, दॅट इज सॉल्ट, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वॉटर हा जो प्रोडक्ट आहे त्याचं नाव लिहिलेलं नाही आहे, बट इथे वॉटर हा देखील एक बाय प्रोडक्ट फॉर्म होतो. सो आता ही ट्रिक तुमच्या लक्षात आली का बघा, की जेव्हा केव्हा कोणताही मेटलचा कार्बोनेट असेल किंवा बायकार्बोनेट असेल, बघा आता ही लक्षात ठेवायची एक छोटासा ट्रिक बघा काय आहे की कार्बोनेट और बायकार्बोनेट. आता हे कसं ओळखायचं तर अगेन मी तुम्हाला सांगितलं आहे ह्याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण जे आयन्स आणि रॅडिकल्स शिकलो त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बोनेट बायकार्बोनेट ओळखायचं कसं आता पण मी सांगणार आहेच आहे, बट तरीसुद्धा मी वारंवार तुम्हाला सांगते आहे तो आयन्स आणि रॅडिकलचा चार्ट खूपच महत्त्वाचा आहे. स्टुडंट्स, जर तुम्हाला तो पाठ झाला किंवा तो व्यवस्थित लक्षात आला की मग तुम्हाला कुठलाच पाठ ह्याच्या पुढे देखील म्हणजे 10thच्या पुढे देखील अवघड वाटणार नाही. का जसं आपल्याला स्पेलिंग्ज आणि बेसिक वर्ड आली की आपल्याला इंग्लिश वर्ड्स तयार करायचं वगैरे कळतं की नाही, तसंच हे आहे. जेव्हा तुम्हाला एकदा बेसिक आयन, कॅटायन आणि ॲनायनची नावं जेव्हा कळतील, कार्बोनेट बायकार्बोनेट सल्फेट क्लोराइड्स हे कुणाला म्हणायचं हे जेव्हा कळलं की मग वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्हीच तयार करू शकणार आहात आणि म्हणून तो चार्ट खूप महत्त्वाचा आहे. ओके, सो कार्बोनेट और बायकार्बोनेट सॉल्ट्स, जसं तुम्हाला आत्ता सांगितलं हे सॉल्ट्स आहेत of metals plus dilute acid. ह्या दोघांची रिॲक्शन जेव्हा होते ॲसिड प्लस कार्बोनेट और बायकार्बोनेट तर त्यांच्यापासून 3 प्रोडक्ट मिळतात. पहिलं आहे अदर सॉल्ट किंवा अनादर सॉल्ट. जो मिळणारा प्रोडक्ट असतो तो देखील एक सॉल्टच असतो, प्लस CO2 प्लस H2O ही एक आपण काय म्हणूया जनरलाइज्ड इक्वेशन आहे. हे असं मी त्याला बॉक्स करून ठेवते आणि हे एक कॉमन इक्वेशन तयार केलं आपण आणि याचा यूज करून आपल्याला आता इथे वेगवेगळे एक्झाम्पल्स त्याच्यात पुट करायचे आहेत आणि रिॲक्शन्स तयार करायचे आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्या रिॲक्शन्स फिल इन द ब्लँकसाठी दिलेल्या आहेत आणि त्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत. एक्झाममध्ये अशा प्रकारचे फिल इन द ब्लँकसाठीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. आता ह्या रिॲक्शन्स तयार कशा करायच्या, काही एक्झाम्पल्स आपण कार्बोनेट सॉल्टचे घेऊया, काही एक्झाम्पल्स बायकार्बोनेट सॉल्टचे घेऊयात आणि मग त्याच्यापासून रिॲक्शन कशा तयार करायच्या ते बघूयात. आता कार्बोनेट आणि बायकार्बोनेट ओळखायचे कसे तर जेव्हा केव्हा 2CO3 असं जेव्हा तुम्हाला लिहिलेलं असेल कोणत्याही फॉर्म्युलामध्ये तर तो असतो कार्बोनेट सॉल्ट आणि HCO3 असं लिहिलं असेल तर तो असतो बायकार्बोनेट सॉल्ट. Na2CO3 NaHCO3. मग Na2CO3 लिहिलेलं दिसलं की ओळखायचं तो कार्बोनेट आहे, NaHCO3 लिहिलेलं दिसलं की तो बायकार्बोनेट आहे असं ओळखायचं. बरेचदा कन्फ्युजन काय होतं तुम्हाला सांगते, बाय म्हणजे 2 असं आपल्याला वाटतं आणि आपण हमखास याला बायकार्बोनेट म्हणतो, पण तसं इथे नाही. H जिथं असेल तो बायकार्बोनेट आहे. सो ओळखायची खूण लक्षात आली, कार्बोनेट कसं ओळखणार आणि बायकार्बोनेट कसं ओळखणार. आता बघूयात आपण याचे
एक एक दोन दोन एक्झाम्पल्स घेऊन पहिलं एक्झाम्पल आपण घेऊयात कार्बोनेट सॉल्टचं Na2CO3 म्हणजेच सोडियम कार्बोनेट आहे. या Na2CO3 ची सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज H2SO4 हा डायल्यूट ॲसिड आपण केला आहे. ॲक्च्युली हा कॉन्सन्ट्रेटेड असतो बट त्याला आपण डायल्यूट केलं म्हणजे त्याचं वॉटरमध्ये आपण डायल्यूशन केलं आहे आणि त्या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला मिळणारे प्रोडक्ट्स त्यापैकी हे दोन प्रोडक्ट्स तर फिक्स्ड आहेत CO2 आणि वॉटर. मिळणारा सॉल्ट कसा आहे हे तयार करण्याची आपली नेहमीची ट्रिक आहे. ह्याच्यातले पॉझिटिव्ह म्हणजेच कॅटायन आणि ॲनायन जे आहेत ते सेपरेट करायचे. याच्यामधला कॅटायन आहे Na आणि याच्यामधला कॅटायन आहे CO3 मायनस मायनस. ॲनायन जो आहे तो CO3 मायनस मायनस. आता याच्यामधला कॅटायन आहे H प्लस आणि याच्यामधला ॲनायन आहे SO4 मायनस मायनस. याचा कॅटायन जो आहे तो याच्याशी कंबाईन होईल आणि ह्या दोघांच्यापासून CO2 आणि वॉटर तयार होतील. सो मला मिळणारा जो दुसरा सॉल्ट आहे तो काय असणार आहे Na2 कारण इथं SO4 ची 2 व्हॅलन्सी आहे ना -2 म्हणून जो मला मिळणारा नेक्स्ट सॉल्ट आहे इट इज Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेट. आलं लक्षात. रिॲक्शन कुठं तुम्हाला पाठ करायची गरज लागणार आहे का इथे स्पेशली जे तुम्ही आता ऑलिम्पियाडसारख्या एक्झाम्स देता तर तिथं अशा रिॲक्शन आल्या की पटकन तुम्ही कॅटायन ॲनायन पॉझिटिव्ह निगेटिव्ह रॅडिकल्स तुम्हाला एकदा कळले की फक्त त्यांचे इंटरचेंज करायचा आहे. जसं आपण इस्किटोपी उसकेसर करतो तसं याचा कॅटायन याच्या ॲनायनशी कंबाईन करायचा आणि ह्या दोघांच्यापासून CO2 आणि वॉटर बनवायचे आहेत. सो इथे मला मिळाला Na2SO4 प्लस CO2 प्लस H2O. रिॲक्शन बॅलन्स करायची गरज आहे का चेक करा. इथे O इथे 4 आहेत, इथे 2 म्हणजे 6 + 1 7 O झाले. इथे 4 आहेत, इथे 3 आहेत, इथे पण 7 O झाले. H इथे 2 आहेत, इथे पण 2 आहेत. C 1 आहे, इथे 1 आहे. S 1 आहे, इथे 1 आहे. Na2 आहेत, इथे 2 आहेत. सगळे नंबर ऑफ ॲटम्स रिॲक्टंट आणि प्रोडक्ट साईडला इक्वल आहेत. सो आपली रिॲक्शन बॅलन्स्ड आहे. आता अजून एक एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेटचं घेऊयात दॅट इज CaCO3. नुसता इथं कॅल्शियम कार्बोनेट. आता याच्यामध्ये दोघांच्या व्हॅलन्सीज ज्या आहेत त्या 2 आहेत म्हणून आपण इथे CaCO3 घेतला. Caची पण +2 आहे, CO3 ची +2 आहे आणि CO3 ची -2 आहे म्हणून इथे CaCO3 हा कॅल्शियम कार्बोनेट झाला. दुसरा जो ॲसिड आहे तो HNO3 दॅट इज नायट्रिक ॲसिड. आता याच्यामध्ये पण आपण प्रोडक्ट फॉर्म होताना H2O आणि CO2 तर फिक्स्ड आहेत. इथे Ca++ CO3 हे कॅटायन ॲनायन आपण सेपरेट केले. इथे H+ कॅटायन NO3- ॲनायन हा कॅटायन याच्या ॲनायनशी कंबाईन होणार आणि यांच्या दोघांपासून CO2 आणि वॉटर तयार होणार. सो मला जो सॉल्ट तयार झाला तो काय मिळाला. याची व्हॅलन्सी +2 आहे, याची व्हॅलन्सी -1 आहे म्हणून Ca आहे तसा आणि NO3ला ही +2 व्हॅलन्सी क्रॉस होणार आणि म्हणून मला मिळणारा सॉल्ट काय आहे बघा Ca. आणि आता इथे हा एक पूर्ण काय म्हणतो आपण एक ग्रुप आहे होय की नाही ॲटमचा म्हणून मी काय करणार या NO3ला ब्रॅकेटमध्ये लिहिणार आणि मग ही Caची +2 जी व्हॅलन्सी आहे ती याच्या ब्रॅकेटच्या बाहेर लिहिणार दॅट इज कॅल्शियम नायट्रेट. हे मला सेकंड सॉल्ट मिळालं +CO2 +H2O. हे CO2 आणि वॉटर हे 2 तर कंपोनंट्स फिक्स्ड आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही कोणतेही कार्बोनेट्स आणि डायल्यूट ॲसिड यांची रिॲक्शन दाखवू शकता. सेम वेनं आता बाय कार्बोनेटची रिॲक्शनचे असेच 1-2 एक्झाम्पल्स बघूयात आपण. हे कार्बोनेट्स झाले. आता बाय कार्बोनेट्स याच्यात आपण परत सोडियम बायकार्बोनेटच घेऊयात NaHCO3.
हा सोडियम बायकार्बोनेट घेऊया आणि त्याची रिॲक्शन एक डायल्यूट ॲसिड आपण घेऊ, ॲसिटिक ॲसिड CH3COOH. हा सोडियम बायकार्बोनेट हा डायल्यूट ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड. आता ह्यांच्यामध्ये पण आपल्याला कॅटायन्स ॲनायन्स सेपरेट करायचे आहेत. याच्यामध्ये Na+ हा कॅटायन आहे, HCO3- हा ॲनायन आहे. याच्यामध्ये CH3COO हा कॅटायन आहे, सॉरी आता ह्याच्यामध्ये हा ॲनायन आहे आणि इथे H+ हा कॅटायन आहे, इथे उलट आहे. आता परत हे कॅटायन ॲनायन एक्सचेंज होणार आणि यांच्यापासून मिळणारं जे सॉल्ट आहे ते बघा काय आहे, CH3COO आणि हा जो ॲनायन ह्याच्या कॅटायनशी आणि ह्यांच्यापासून CO2 आणि वॉटर तयार होणार. CH3COO हा ॲनायन आहे आणि H+ हा कॅटायन आहे, इथे उलट आहे. नॉर्मली कंपाऊंडमध्ये इनिशियली कॅटायन असतो नेहमी, इथे मात्र ॲसिटिक ॲसिड, ह्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड आणि ह्याचा फॉर्म्युलामध्ये आधी ॲनायन आहे आणि मग कॅटायन येतं. सो ह्याचा जे दुसरं सॉल्ट बनलं ते आहे CH3COO आणि हा कॅटायन इथे जोडला जाईल Na आणि हे जे कंपाऊंड झालं याचं नाव आहे सोडियम ॲसिटेट. हा ॲसिटिक ॲसिड आहे, त्याला सोडियम, इथला हायड्रोजन गेला तिथे सोडियम अटॅच झाला आणि जो बनला कंपाऊंड त्याचं नाव आहे सोडियम ॲसिटेट आणि मिळणारा परत CO2 + H2O. आता हे रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का चेक करा. नंबर ऑफ ॲटम्स इक्वल दिसत आहेत का. Na11 आहेत, HCOH आहे, इथे 1 आहे, इथे 3 आणि इथे 4 झाले, इथे आहेत C आहेत, म्हणजे ऑलमोस्ट हे सगळे नंबर ऑफ ॲटम्स बोथ साईडला इक्वल आहेत. सो आपलं हे इक्वेशन बॅलन्स्ड आहे. जिथं जिथं सोपं आहे ते शक्यतो आता कालच्याच लेक्चरमध्ये आपण एक रिॲक्शन एकच छोटंसं दिलेलं होतं, बाकी जी अवघड होती ती मी दिलेली होती करून. जे सोपं असतं ते तुम्ही बॅलन्स करू शकता इझिली. इथं ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. अजून एखादं एक्झाम्पल आपल्याला असंच पोटॅशियमचं घेऊ. त्याच्यात KHCO3 हा पोटॅशियम बायकार्बोनेट झाला प्लस HNO3 हा नायट्रिक ॲसिड झाला. पोटॅशियम बायकार्बोनेट आणि नायट्रिक ॲसिड परत ह्याच्यामधले पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स सेपरेट केले. इथे K+ HCO3- इथे H+ आणि NO3-. हा K याच्याशी जोडला जाईल, KNO3 तयार होईल प्लस यांच्यापासून तयार होईल CO2 + H2O. असे तुम्ही खूप सारे एक्झाम्पल्स हे तयार करू शकता. इक्वेशन अगेन बॅलन्स्ड फॉर्ममध्ये आहे. सो हे काही एक्झाम्पल झाले. कार्बोनेट आणि बायकार्बोनेट्स ऑफ मेटल्स त्यांची ॲसिडसोबत रिॲक्शन झाली की दुसरा मेटलचा सॉल्ट तयार होतो आणि कंपल्सरी CO2 आणि वॉटर रिलीज होतात. आता हे फिल इन द ब्लँक सारखे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतातच. शिवाय तुम्हाला समजा असा क्वेश्चन विचारला की whenever metal carbonate or bicarbonate reacts with dilute acid then dash gas is released, मग काय सांगणार, CO2 गॅस. असे देखील क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात जे कन्फ्यूज होऊन तुम्ही तिथे तुमचे मार्क जाण्याची पॉसिबिलिटी ही जास्त असते. सो अशा पद्धतीनं तुम्ही हे एवढं जरी लक्षात ठेवलं की नाही तरी त्याच्यावरून तुम्हाला ह्या रिॲक्शन्स, आणि हे तर मी तुम्हाला खूप लेक्चरमध्ये शिकवलं आहे, कॅटायन आणि ॲनायन सेपरेट करायचे आणि इंटरचेंज करायचे. मला तरी वाटतं आता ह्या पद्धतीनं तयारी केल्यानंतर तुम्हाला कुठल्याच रिॲक्शनची भीती ही वाटणार नाही की कशी लक्षात ठेवू. आता फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे आधीच्या चॅप्टरमधले कॅटायन आणि ॲनायन तेवढे लक्षात ठेवायचे आहेत, ते खूप महत्त्वाचं आहे. सो हे झाले कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेटच्या रिॲक्शन्स. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे टाईप्स ऑफ सॉल्ट्स. एकदम इझी आहे आणि मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगणार आहे ज्याच्यात ॲसिड्स आणि बेसेस स्ट्रॉंग आणि वीक कसे ओळखायचे त्याची एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे, ते पण अगदी शेवटी सांगणार आहे. बघा, टाईप्स ऑफ सॉल्ट्स बघूयात आपण.
याच्यात सॉल्ट्स तयार होताना कसे तयार होतात हे आपण बघितलं आहे की कोणता ॲसिड आणि बेस एकमेकांशी रिॲक्ट होतात आणि त्यांच्यापासून सॉल्ट आणि वॉटर तयार होतात हे आपण शिकलो आहे. आता इथे जे 3 प्रकारचे सॉल्ट आपण बघणार आहोत, एक न्यूट्रल सॉल्ट, एक ॲसिडिक आणि एक बेसिक. आता हे 3 प्रकारचे सॉल्ट्स कसे तयार होतात आणि त्याचे एक एक एक्झाम्पल असा पार्ट आपण आत्ता बघणार आहोत. पहिला जो प्रकार आहे तो न्यूट्रल सॉल्ट. कोणताही न्यूट्रल सॉल्ट जो आहे तो तयार होतो जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस एकमेकांशी रिॲक्ट होऊन तिथे न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन होते, तेव्हा जे सॉल्ट तयार होतात ते न्यूट्रल असतात. लक्षात कसं ठेवणार ते पण आयडिया सांगते. न्यूट्रल सॉल्टमध्ये स्ट्रॉंग ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस जेव्हा कंबाईन होतात तेव्हा त्यांच्यापासून न्यूट्रल सॉल्ट तयार होतात. आता स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस कसे ओळखायचे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. आत्ता फक्त एक्झाम्पल देते. इथे HCl हे आपण जे आहे ते स्ट्रॉंग ॲसिड घेऊयात आणि NaOH घेऊयात स्ट्रॉंग बेस. सो HCl इज अ स्ट्रॉंग ॲसिड, NaOH इज अ स्ट्रॉंग बेस. आता परत आत्ता जसं आपण इथं सेम केलं, कॅटायन ॲनायन ह्यांच्यातले सेपरेट करायचे आणि इंटरचेंज करायचे. याच्यामध्ये जो सॉल्ट तयार होईल NaCl आणि वॉटर H2O. सो हा जो सॉल्ट तयार झाला NaCl तो आहे न्यूट्रल सॉल्ट. आणि जे आता आपण pH शिकलोय की नाही, न्यूट्रल जे सबस्टन्सेस असतात त्यांचा pH किती असतो तर 7 असतो. म्हणून हे न्यूट्रल सॉल्ट्स जे तयार होतात त्यांचा pH असतो 7. आलं लक्षात? हा झाला पहिला प्रकार. लक्षात कसं एवढंच जे जे बोर्डवरती आहे की नाही तेवढं तुम्ही, आणि हे त्याचं शॉर्टकट आहे किंवा शॉर्ट फॉर्म म्हणूयात आपण, त्याच्यावरून तुम्ही स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस ओळखायचं कसं हे कळाल्यानंतर तुम्ही तिथं रिॲक्शन फक्त लिहायची, तयार करायची. मी सांगते तुम्हाला आता इथं हळूहळू तुम्ही आता प्रो होऊ लागाल, मास्टर होऊ लागाल. रिॲक्शन कुठली पण सांगितली की कंपाऊंडचं नाव फक्त कळालं की रिॲक्शन मांडून त्याच्यामध्ये प्रॉडक्ट्स तयार करायचे हे तुम्हाला आपोआप कळेल जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीनं रिॲक्शन्स तयार कराल. मग आता इथे तसंच आहे, ह्यांचे आयन्स सेपरेट केले आणि इंटरचेंज केले. अशा पद्धतीनं आपण एक न्यूट्रल सॉल्ट कसा तयार झाला हे बघितलं. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे ॲसिडिक सॉल्ट. आता जसं स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन न्यूट्रल सॉल्ट तयार झाला, तसा स्ट्रॉंग ॲसिड प्लस वीक बेस यांची जेव्हा रिॲक्शन होते, आता इथे स्ट्रॉंग आहे की नाही म्हणून ॲसिडिक सॉल्ट, दोन्ही स्ट्रॉंग आहेत तर न्यूट्रल तयार झाला. जर ॲसिड स्ट्रॉंग असेल तर ॲसिडिक सॉल्ट आणि जर बेस स्ट्रॉंग असेल तर बेसिक सॉल्ट. सोपं आहे. सो स्ट्रॉंग ॲसिड आहे म्हणून ॲसिडिक सॉल्ट तयार झाला आणि इथला बेस मात्र वीक आहे. आता इथे यांचा ॲसिडिक सॉल्ट आहे म्हटल्यावरच यांचा pH किती असणार आहे तर 7 पेक्षा कमी. pH मीटर स्केल असते आपली 0 पासून 14 पर्यंत. ह्याच्या आधीचे असतात ते ॲसिड असतात, 7च्या पुढे असतात ते बेसेस असतात. मग आता ॲसिडिक सॉल्ट आहे म्हणजे ह्यांचा pH 7 पेक्षा कमी असणार आहे. आता ह्याचं एक एक्झाम्पल बघूयात ॲसिडिक सॉल्टचं. स्ट्रॉंग ॲसिड आहे आपला की नाही, मग स्ट्रॉंग ॲसिडचं एक एक्झाम्पल घेऊ आपण HNO3 दॅट इज नायट्रिक ॲसिड घेऊया प्लस NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड. हा H प्लस कॅटायन आहे, NO3 ॲनायन, NH4 कॅटायन, OH मायनस ॲनायन. हा कॅटायन याच्या ॲनायनशी रिॲक्ट होणार आणि वॉटर तयार होईल आणि हा कॅटायन याच्या ॲनायनशी रिॲक्ट होऊन अमोनियम नायट्रेट हा सॉल्ट तयार होणार. तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस लक्षात आल्यानंतर प्रॉडक्ट किंवा बाय प्रोडक्ट्स जे मिळत आहेत ते देखील आपोआप, मग इथं पाठ करूच नका तुम्ही अजिबात, फक्त एक्सचेंज करायचं, इंटरचेंज करायचं आहे. मग आता इथे अमोनियम आहे NH4 आणि NO3, NH4NO3 हा माझा अमोनियम नायट्रेट हा सॉल्ट मिळाला आणि दुसरा आहे तो वॉटर
तो कुणापासून मिळाला, OH आणि हा H पासून. हा झाला दुसरा प्रकार, दॅट इज ॲसिडिक सॉल्ट. आणि तिसरा जो प्रकार आहे तो बेसिक सॉल्ट, की जो कशापासून तयार होणार. आता इथे बेसिक आहे म्हणजे स्ट्रॉंग काय असणार आहे, बेस, आणि वीक असणार आहे ॲसिड. सो नेक्स्ट टाईप आहे बेसिक सॉल्ट. आणि हा तयार होताना स्ट्रॉंग बेस प्लस वीक ॲसिड कंबाईन होणार. हां, याचा pH लिहायचा राहिला. याचा pH असतो <7. 7पेक्षा कमी pH मीटर स्केलवरती आपण शिकलेलो होतो. आता नेक्स्ट जो बेसिक सॉल्ट आहे त्याचं एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल की NaOH घेऊयात आपण. आता स्ट्रॉंग बेस घेऊयात एक्झाम्पलला NaOH, आणि वीक ॲसिड घेऊया मग असं घेऊयात आपण CH3COOH म्हणजेच ॲसिटिक ॲसिड. स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड, परत हा कॅटायन आहे, हा ॲनायन, हा कॅटायन, हा ॲनायन. मग हा कॅटायन याच्याशी जोडला जाऊन वॉटर तयार होईल. आणि जसं मगाशी आपण बघितलेलं होतं याच्याबरोबर सोडियम जोडला जातो आणि सोडियम ॲसिटेट तयार झालेलं, ही जी मगाशी रिॲक्शन बघितलेली आपण ती सेम रिॲक्शन इथे होईल. दॅट इज CH3COONA म्हणजे सोडियम ॲसिटेट प्लस वॉटर. आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मॅडम आपल्याला स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसेस कसे ओळखायचे. तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगते. ॲसिड्स आणि बेसेस जे स्ट्रॉंग आहेत तेवढे लक्षात ठेवता येतील तुम्हाला. तर ते सोडले की बाकीचे सगळे वीक असतात. आत्ता मी इथे जे तुम्हाला सांगणार आहे एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड सगळेच डिस्कस करूयात. आपल्याला काही ते सगळे लागणार नाहीत, बट एक आपण लिस्ट बनवते. अगदी 5-6 ॲसिड स्ट्रॉंग आहेत आणि 5-6 बेसेस पण स्ट्रॉंग आहेत. सो स्ट्रॉंग ॲसिड त्याची नावं जी आहेत ती आहे पहिला HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड, HBr दॅट इज हायड्रोब्रोमिक ॲसिड, त्याच्यानंतर आपला सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज H2SO4, त्यानंतर HNO3 दॅट इज नायट्रिक ॲसिड, हायड्रोजन आयोडाईड HI, त्यानंतर बास झाले एवढे जरी आहेत. अजून 1-2 ॲसिड्स आहेत पण ते अगदी रेअरली यूज होतात. सो इथे हे एवढे आपले कॉमन ॲसिड्स आहेत की जे स्ट्रॉंग आहेत. बाकीचे जे 2 आहेत ते पण मी सांगून ठेवते तुम्हाला. पहिला आहे आय थिंक HClO3 दॅट इज क्लोरिक ॲसिड, आणि अजून एक येतो दॅट इज HClO4 परक्लोरिक ॲसिड. हे जे 2 अगदी अनकॉमन आहेत आपल्याला जेवढे त्यातले पण 1, 2, 3 हे जास्त यूज केले जातात. सो हे झाले आपले स्ट्रॉंग ॲसिड्स. कुठले कुठले HCl, HBr, त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, क्लोरिक ॲसिड आणि परक्लोरिक ॲसिड. हे एवढे सोडले तर बाकी सगळे ॲसिड्स जे उरलेले असतील ते वीक. सोपं आहे. ही एवढी 4 तरी नावं तुमच्या लक्षात राहतील. आता तसंच स्ट्रॉंग बेसेस यांचे एक्झाम्पल्स बघूयात. पहिला आहे आपला नेहमीचा NaOH, दुसरा KOH दॅट इज पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, त्यानंतर बेरियम हायड्रॉक्साईड, त्याच्यानंतर लिथियम हायड्रॉक्साईड, त्यानंतर रुबिडियम हायड्रॉक्साईड, अजून सीझियम हायड्रॉक्साईड एक आहे. आता ह्यातले कॉमनली हे काही यूज केले जात नाहीत. आणि स्ट्रॉन्शियम हायड्रॉक्साईड आपल्याला नेहमीचे लागणारे एवढेच NaOH, KOH, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, मॅक्झिमम बेरियम हायड्रॉक्साईड. लिथियम, रुबिडियम, सीझियम आणि स्ट्रॉन्शियम हे काय आपल्याला रेग्युलरली यूज होणारे नाहीत, पण एक लिस्ट दिली आहे म्हणून तुम्हाला ह्यांची नावं इन्क्लूड केलीत. हे एवढे स्ट्रॉंग बेसेस आहेत. अदर दॅन दीज सगळे वीक बेसेस.
मग आपल्या कामाचे एवढे 1, 2, 3 जरी कन्सिडर केले आणि ह्यातले 3 म्हणजे एकूण 6 नावं तुम्हाला लक्षात ठेवता येतील की नाही, आणि ते आपल्या ओळखीचीच आहेत की, हे काय अवघड नाही आहेत आणि वेगळे पण नाही आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसेस ओळखता येतील आणि हे सोडून बाकीचे सगळे वीक. सोपे आहे ट्रिक, आवडली तुम्हाला? जर तुम्हाला हे कळालं असेलच व्यवस्थित, नसेल जरी समजलं तरी तुम्ही मला कमेंट करून क्वेश्चन्स विचारू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं? रिॲक्शन ऑफ कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स, डायल्यूट ॲसिडसोबत कशी तयार करायची आणि सॉल्टचे वेगवेगळे टाईप्स, आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसेस ओळखायचे कसे, ह्याची एक छोटीशी ट्रिक देखील मी तुम्हाला सांगितली. होपफुली तुम्हाला हे लेक्चर युजफुल ठरलं असेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ही कन्सेप्ट काय आहे ती बघणार आहोत.